नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कुडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। या अभंगाद्वारे देहूतील मालक जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगातले नवल प्रतिपादित करतात। अंश अंशात्मक ब्रह्मांडाच्या मालकाचे अवतार 24 झाले। अवतार 24 आहेत आणि या 24 अवतारापैकी 2 अवतार पूर्ण आहेत। पूर्ण अवतार रामकृष्ण, राम आणि कृष्ण ही 2 अवतार पूर्ण आहेत। पण या 2 पूर्ण अवतारात सुद्धा दोन्हीत नवल नाहीत, एकातच नवल आहे। ते नवल फक्त द्वापार युगात। 7व्या अवतारात नवल नाही। का नवल नाही? कारण 7वा अवतार हा स्वतंत्र नाही, कर्जबाजारी आहे, ऋण फेडण्यासाठी आलाय। ऋण फेडवया अवतार केला, ऋण फेडवया अवतार केला, ऋण फेडवया अवतार केला, ऋण फेडवया अवतार केला। अविनाश आला कराची, अविनाश आला कराची, अविनाश आला कराची, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम। आला कराची, अविनाश आला कराची, अविनाश आला कराची, अविनाश आला कराची, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम। ऋण फेडावया अवतार घेशी। मागचा अवतार कर्जबाजारी आहे, स्वतंत्र अवतार नाही मागचा। 7वा अवतार हा एका साधूच्या लेखणीत आहे। बोलिला वाल्मिक तैसेची करीना, बोलिला वाल्मिक तैसेची करीना, वर्तोनी दाविना नामा म्हणे, नामा म्हणे, वर्तोनी दाविना नामा म्हणे। बोलिला वाल्मिक तैसेची करीना, बोलिला वाल्मिक तैसेची करीना, वर्तोनी दाविना नामा म्हणे, संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात की 7वा अवतार महर्षी वाल्मिकांनी जसं लिहिलंय किंवा जशी बोलली याच्या व्यतिरिक्त प्रभू रामचंद्राला रस्व दीर्घ इतकं सुद्धा वागता आलं नाही। बघ, सासूनं सांगितल्याच्या नंतर सुनेनं काम केलंय याला नवल म्हणत नसतात। सासूनं सांगितल्यावर सुनेनं काम केलंय याला नवल म्हणत नसतात। सासूला आनंद वाटावा, कौतुक वाटावा असं मनानं जर सुनानं काम केलं तर त्याचं नवल असतंय। सांगितल्यावर तर कोणत्या सुना करतात सांग कामे? मनानं आलं पाहिजे, मनानं मनानं। सांगूनही सगळ्या सुनायला येत नाही। जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिला धिरडे कसे येतील? जिला पिठल्यातले गोळे फुटणत तिला बासुंदी कशी करता येईल? ती दुधाचा नाश करील का नाही? मग 7वा अवतारात हा सुनेच्या दर्जाचा आहे। सासू महर्षी वाल्मिकी,
वाल्मिकांनी जे जे की लिहिलंय त्या प्रमाणे प्रभू रामचंद्र वागत गेले, याच्या करता नवल नाही. आणि 8व्या अवतारात कोणाचं जुमानलं नाही, श्रुतीचं जुमानलं नाही, शास्त्राचं जुमानलं नाही, पुराणाचं जुमानलं नाही, ऋषीमुनींचंही कधी कधी जुमानलं नाही. स्वतःच्या मनाला वाटणं असा 8व्या अवतारात जगाचा बाप वागला. याच्या करता त्या अवतारात जी जी कामं केली ती नवलाची प्रतिपादित ठरली. विठाला विठाला काय काय नवल आहेत मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करील. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान, अन्नदान सोहळा, मौजे कुंभे फळ. एका फार मोठ्या वसाहतीच्या बाजूला बसलेलं शहर छत्रपती संभाजीनगर, अशा परम पावन नगरीच्या बाजूला बसलेलं शहर. माझ्या अल्पशा मतीनं म्हणावं लागेल, ही छत्रपती संभाजीनगरच्या पोटाशी बसलेलं शहर म्हणजे छोटीशी दुबई आहे. विठाला विठाला गोडस याला खेळ म्हणता येणार नाही. अशा या परम पावन कुंभेफळ नगरीमध्ये धर्माची पताका रोवल्या गेली. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष, त्याच्यात अन्नदान, महाराष्ट्राच्या मातीमधील वारकरी संप्रदायाच्या दिग्गज लोकांची कीर्तन. अशा या परंपरेत चालत असलेल्या या दिव्य परंपरेत आजचं प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन, माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूकड हे कीर्तन आलेलं आहे. विठाला विठाला. आदरणीय रामकाका असतील, आदरणीय बाबाजी असतील, आदरणीय सरपंचजी असतील, आज त्यांचा परिचय झालाय, तेही असतील. आधी करून रामकाका तुमच्या गावातल्या जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. सगळ्यांची मला नाव पाठ नाहीत, माफी असावी. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. अण्णा आलेले आहेत, प्रभू तात्या आहेत, अण्णा आहेत, जिजा आहेत, आधी करून महाराज, ही सगळी ज्येष्ठ परिसरातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या सर्वांना प्रणाम करतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन. दुकान 5 कोटीचे, गिराईकच नाही, सगळे ग्रंथ पाठ आहे, कोणी ऐकतच नाही. दुकानदाराचा देव आहे गिराईक आणि वक्त्याचा देव आहे श्रोता. आम्ही तुमच्यामुळे शोभून दिसत असतो. म्हणून आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला कथा कीर्तनातल्या श्रोत्यांना प्रत्यक्ष शंकर उपमा दिली. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. महिला मंडळी थोड्या जर पुढे पुढे सरकल्या तर सरका, पुढे 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 सरका. इथं भरपूर जागा आहे. तुम्ही अशा कीर्तनात जर एकमेकीला बसू देत नाही तर पाऊस आल्यावर घरात येऊ देताल का? आणि काय उपयोग आहे महादेवाला बेल वाहून, फुलं वाहून, काय 2-2 घंटे त्याला ओलं करून? सर्दी होईन त्या महादेवाला. हा, त्याला सर्दी झाली तर मग आपल्याला सुधरण का? त्याच्यामुळे सरकत आणि पुढं पुढं अशा ह्या कोपऱ्यात सारखा, इथं काही इचू निघते का? बॉम्ब पडतो तिथं का? हेही कीर्तन कारणच सांगायचं तुम्हाला. सारखा अशा पुढं पुढं सारखा एकूण एकीच्या जवळ बसलं. आता काय वा नाहीत कोणतीलाच. जुन्या काळात वा होत्या ना, आता काय वा नाहीत ना काका. हो, आता ह्याच वा झाल्यात, त्याच्यामुळे यायला वा होतच नाहीत ना. विठाला विठाला सरका कोपऱ्यात तिथं जागा आहे ना अलीकडे. सरका अशा, सरका सरका सरका. मोठाल्या जरी नाही सरकाल्या तर गरीबाच्या बाया सरका, सरका सरका, गरीबाच्या बाया सरका सरका. काय होत नसते कीर्तनात सरकलं पाहिजे. देव वात होऊ देत नाही. इथं जी सरकत नाही का तिला खाली बसता येत नाही. विडाला 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 देव घातल्यावर कशा सरकल्या. पण ह्या मराठवाड्याला इतकी कीड लागली, महाराज सांगेल ते दिशा. एखाद्या महाराजानं सांगितलं की या सगळं ऐकत्यात, सगळं ऐकत्यात. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने चालत असत. हे पोरांनो इथे इथे अडचणीत का बसता? बसा इथं, बसा इथं.
हे छोट्या इथे इथे हे बाळांनो ये इथं मोकळ्या जागेत बसा. तिथे काय बसले पाचरा आणल्यावानी. बस इथं बस. आला तर आला गुण बस. विढाला 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 मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा परम पावन नामयज्ञ. आजच्या या यज्ञामध्ये उपस्थित मृदंगाचार्य गणेश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज, गायन क्षेत्रातली या परिसरातली बुलंद तोफ दादा महाराज, तसेच आदरणीय पोपट महाराज, या परिसरातली गायन क्षेत्रातली बुलंद तोफ भगवान महाराज, आदरणीय गणेश महाराज, ते तर सोबतचे आहेत ना काय. दीपक महाराज असतील, आदी करून गव्हाणे महाराज असतील, केदार महाराज लहाने असतील, संतोष महाराज असतील आणि विनेकरी बाबा दोन्ही चोपदार असतील. साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विढाला कॅमेऱ्यावाले तुम्हाला पण धन्यवाद. पण नीट काशी करी जा. विढाला विढाला यायला एकटा मीच तर लावू देतो काका. लावू देण्यात बाकीचे महाराज काऊन लावू देण्यात काय. आपल्या हौदात पाणी येतो रुपया ज्या दिवशी हौदरिकामध्ये निघला बाळ्या तूर कापायला. विढाला विढाला या परंपरेला प्रणाम करतोय. परिसरातला येती योगी जपी तपी संन्याशी अनुरागी नामधारक या परिसरात जेवढे साधू आहेत वारकरी आहेत त्या वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. त्या परिसरातल्या देवादेवतेंना सुद्धा प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. प्रत्येक कडव्यामध्ये देवाचा अधिकार सांगितला पूर्वार्धात आणि उत्तरार्धात देवाची लीनता सांगितली. अनंत ब्रह्मांडे उदरी ह्या विश्वातलं प्रत्येक ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे आणि तो नंदाच्या घरी खेळायला लागलेला आहे. ही त्याचा लहानपण आहे. पृथ्वी जे नेतृत्व केली त्याशी यशोदा भोजन घाली. विश्वाला जीव घालण्याची ताकद त्याच्यात आहे. त्याच्या मनात जर आलं तर पैशाची सुटकेत जरी बाबाजी जवळ असली तरी इळभर उपाशी राहावं लागतंय. फक्त त्याच्या मनात यावं. सरपंच तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही मोठ्या शहरात येत बस स्टँडला फुटाने खाता येतात का तुम्हाला? होय राम काका खाता येतात का? केळं खाता येतात का रस्त्यात? दिवसभर उपवासी ठेवायचंय का नको म्हणूस तर जीव घालायचंय. हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो विश्वाचा बाप आहे. विश्वाचा बाप आहे. आणि विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात येतो यशोदेच्या घरी त्याला यशोदा जीव घालायला लागली. जुन्या शेतकऱ्यांना माहित असेल, जिंच्या पॅन्टीवाल्यांना माहित नसेल, पण ऐका. पूर्वीच्या काळात रामकाका आपल्याकडे विहिरी खांदित होते. विहिरी मग विहीर करत असताना ती विहीर खोल करायची. त्याच्यामध्ये खडक लागायचं, मोठी मोठी टोळं लागायची, कधी कधी काळा पाषाण लागायचा. मग हा काळा पाषाण पूर्वीच्या काळात हातभार घेत होते. असा पहारीनं बार घ्यायचा, तो भरायचा, तो उडवायचा. आता ब्लास्टिंग, आता काय अडचण नाही तिचा. तो बार घेतल्याच्या नंतर मोठी मोठी टोळं निघली. त्याच्यातला एक टोळ एका क्रेन मध्ये टाकला. त्या क्रेननं तो टोळ वरी आणला. 100 ते 90 फूट खोल विहिरीतला टोळ होता. क्रेन मधून तो टोळ खरपणावर टाकला. खरपणावरून गुडगळला आणि खाली पडला. खाली पडल्याबरोबर तो फुटला. त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून एक बेंडूक निघला. वाक्य नीट ऐका, माझ्या गोळ्या संपल्या नाहीत. वाक्य नीट ऐका. 90 फुटाहून खालून दगड निघलाय. 90 फूट जमिनीतून दगड निघलाय आणि त्याच्या टोळातून एकांना बेंडूक बाहेर पडतोय. त्याला कोण जीव घाली? पाषाणाचे पोटी बैसला तर दूर. पाषाणाचे पोटी बैसला तर दूर. पाषाणाचे पोटी बैसला तर दूर. पाषाणाचे पोटी बैसला दूर. दया मुखी तारा कोण घाली.
सारे नाथवीचे कृपाळू देवासी सारे नाथवीचे कृपाळू देवासी ऐकायचं नाही. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीत कोण चारा घालतय? तो मालक आहे, तो मालक आहे सचिवांनो. मग इतक्या खालच्या बेंडकाला चारा घालायची ताकद ज्याच्या ताब्यात आहे त्याशी यशोदा भोजन घाली. हे नवल आहे, नवल आहे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते. हा मंडप आहे, कापडी मंडप आहे. याला उभं करण्यासाठी हे लोखंडी पाईप लावलेत. आता मंडपावाल्याला विचारलं तुझा मंडप कशावर उभा आहे तर ते म्हणेन पाईपवर आहे. दाबाजी खरंच आहे, खोटं नाही ते, पाईपवर उभा आहे. मग पाईप कशावर टेकलेले तर ते म्हणेन जमिनीवर आहे. याच्यात तर काही दुमत नाहीच ना, याच्यात काही दुमत नाही. पण ही जमीन कोणाच्या डोक्यावर आहे? त्याच्या भावाच्या, त्याच्याच भावाच्या डोक्यावर शेषाच्या. आणि त्याच्या मनात आलं ना अशी जरा मान हलिली तर माळीन गाव सारखं होते. त्याच्या मनात आलं जरा शाळ्या पिळ्या दिल्या तर किल्लारी गाव सारखं होते. त्याच्या मनात आहे ना. त्याच्या मनात जर आलं तर विदेशात मला वाटतं एसटीच गेली, जमिनीला बगळ पडली आणि त्याच्यात एसटी गेली. मग हे विश्व सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे त्याला गोपीकडेवर घ्यायल्यात. हे त्याच्या जीवनातलं नवले. शेवटच्या कडव्यात तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्याकडे जरी एक बायको केली ना, एकच करत जाव. एक जर बायको केली तर त्याला संन्याशी म्हणता येत नाही. आणि जरी संन्याशी झाला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. नुसता संन्याशी म्हणता येईल, नुसता संन्याशी. बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. बाल ब्रह्मचारी होण्यासाठी जीवनभर त्यासाठी कितीतरी पुरावे सापडतील. स्त्रीचा संग नसला पाहिजे. हा बाल ब्रह्मचारी जीवनात एकदा जरी अक्षदा पडल्या आणि पत्नीला सोडून दिलं तरी तो संन्याशाच्या प्युअर अशा निखळ संन्याशाच्या यादीत येऊ शकत नाही. तो नुसता संन्याशी होईल, बाल ब्रह्मचारी होऊ शकत नाही. मग मला सांगा, विटेवरच्या मालकानं 16,108 लग्न केले. 108 पैकी स्त्री कमी पडल्यामुळे एक आसोलीन केली, तिचं नाव जामवंती होतं. मग हा ब्रह्मचार्याच्या व्याधीत कस काय? किती मोठं कोड असेल, किती मोठं नवल आहे. आपण एक लग्न केल्याच्या नंतर जर संन्यास घेतला तर कालांतराने आपण बालब्रह्मचार्याच्या यादीत येऊ शकत नाही. हा त्याच्याही पलीकडच्या यादीत येतो. त्याचे नियम आहेत. विधीने सेवना विधी सेवना सेवना विषय त्यागाते समान 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 विषय त्यागाते समान. विधीने सेवना विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान समान विषय त्यागाते समान. विधीने सेवना विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान. कुठल्या चौकटीत वागणं गरजेचं आहे. बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले, बघ जीवनात कोणाच्या एक असेल, कोणाच्या दोन असेल. काय रे, त्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात 8 पत्न्या आल्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनात 2 पत्न्या आल्या. चित्रकेतू नावाचा राजा, या राजाच्या 1 कोटी बायका, 1 कोटी 1 कोटी 1 कोटी.
राजा रावणाच्या 80,000 आल्या, जनकाच्या 1200 आल्या, गोपीचंदाच्या 1800 आल्या, राजा दशरथाच्या 703 आल्या. पण जिच्याशी पाणी ग्रहण केले ती स्त्री सोडून जर दिली तर आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रीला माय म्हणावं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणावा. तो 1 नंबरचा संन्यासी, तो 1 नंबरचा ब्रह्मचारी, तो 1 नंबरचा महाराष्ट्रातला भारतातला साधू. शास्त्रे त्याचे विधीनं काही गोष्टी करत गेलो की त्या गोष्टी गोड होत असतात. आपल्या संप्रदायात देखावायला किंमत नाही. अभंग किती पाठ आहेत सोमळ्या, वागतो किती चांगला हे सांग. तुला गाथा पाठ असेल, गाथा पाठ असेल आणि उसातल्या डुकरासारखा वागत असतील हरामखोरा, तुला स्वर्गात नाही नरकात पण जागा नाही. भाडव्या विठाला विठाला अपादच भय कालास्थिता भय शंख प्राणायती मुच्यंतेने व्यालक्षाती भय सगायती यती विद्य कृतुंजन सव्यस्थिता अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो. नैवम गिरगावकर लिखितम, हे मी लिहिले का? नष्ट 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 अनिष्टाचर्या भय व्याप्ती जियम हितेश क्रिया यच्चायते न सर्वस्थितेषु मिथ्य कृतुंजन्य अधपातास दिस्तते वच नैवम गांजा कसम लिखितम. कथनी पठनी करोनी काय राहणी वाचुनी वाया जाय राहणी वाचुनी वाया जाय राहणी वाचुनी वाया जाय कथनी पठनी करोनी काय राहणी वाचुनी वाया जाय राहणी वाचुनी वाया जाय राहणी वाचुनी वाया जाय. कथन केले पठन केले पण राहत नीट नाही. परवाला एक जण भेटलं रामकाका, श्राद्धाचं कीर्तन होतं आणि एक अभंग म्हणला, यायनच म्हणलं बापून. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा बाबाजी. हा अभंग आपल्या प्रतीतला नसेल तरी नागपूर प्रतीतल्या गाथ्यात आहे आणि ह्या अभंग आदरानं वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा घ्यायचे. ते एक जण फोन करून म्हणलं, महाराज ते अभंग शपक आहे. म्हणलं तू मलंग भाईवानी कपडे घालतून आमच्या नाकात काड्या घालतोय सुंबळ्या. हा आमची इथं तेल इकायला मलंग भाई येत होतं 4 ठणून. मलंग भाई मुसलमानाचं बिचार आणि त्याच्यासारखे कपडे घालीतून तू आमचे माप काढितोय सुंबळ्या. लायकी आहे का तुला? पाण्य तू सकाळी तू विठाला विठाला या संप्रदायात निष्ठेनं वागणाऱ्या लोकांना किंमत आहे. पाठांतर खूप असेल तुला, तू ज्ञानेश्वरी वाचित असशील, गाथा वाचित असशील, या संप्रदायाच्या पोषक चौकटीत जो वागतो त्याला किंमत आहे, बाकीच्याला कोणाला किंमत नाही. विठाला विठाला म्हणून जगाचा मालक हा धारवाड काट्यासारखा वागलाय. धारवाड काटा माहित असावा. आता इलेक्ट्रिक काटे निघले. पूर्वीच्या काळात सरपंच धारवाड काटा होता. धारवाड काट्याला 2 पारडे असायचे. एका पारड्यात एक वहीचं पान टाकायचं आणि दुसऱ्या पानावर फक्त पेन्सिलची रेघ ओढायची तरी काटा खाली दबवतो. आका टाकाचाही घाव न साती, अगा टाकाचाही घाव न साती, आईशिया काट्या निगुती तुल्य पाहती तुल्य पाहती तुल्य पाहती. टाक म्हणजे पेन. बोरूचा टाक होता ना पहिला, टाकच होती ना बोरूची, तुमच्या फार लहानपणची गोष्ट. त्याचा नुसता टिपका सहन काट्याला सहन होत नाही की लगेच तो काटा खाली दबतोय. अशा चौकटीत वागणारा जगाचा बाप होता. म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत, म्हणून नवल साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला. आशीर्वाद देत राहा, बाळू बोलत राहील. नवल सांगतोय तुम्हाला. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राचे भाऊ लक्ष्मण हे शेषाचा अवतार आणि प्रभू रामचंद्र हे पंढरपुरातल्या मालकाचा अवतार, प्रत्यक्ष विष्णू परमात्मा. प्रत्यक्ष म्हणजे विष्णूच. आणि लखन शेष. पण लक्ष्मणजीने इंद्रजित मारला. 2 नवल ऐका, 2 इंद्रजित मारला. इंद्रजित मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले.
डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आलं, हे शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि भुजा स्वतःच्या दारात पडली. बाबाजी हात स्वतःच्या दारात पडला. आता हात आणि शरीर एकत्रित केलं, पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोण होत? कोण्या राक्षसाची मायवेली तिकडे झाला वानराच्या टोळीत? ते काय साधे वानर होते वय? एक एकाहुनी बळी रे. साधे वानर होते का ते? त्याच्यातलं एक बी गुटखा खात नव्हतं, एक बी तंबाखू खात नव्हतं. राम काका तुम्ही सांगितलं पोरं आमचे चांगले सप्त्यात उतरतात, पण पोरायनं जर गुटके सोडले तर मी त्याची पाठ थापटी. काय होतं माहितीये का? मसड 18 पेंड्या खाती, पण दूध काढताना लाथ आणि ती कामाची नाही होती. मसड लगेच शिकली पाहिजे. माझं मत आहे ती मसड इकून टाका. उगा कडव्याला काळ येणार ना, ती कशाला ठेवायची ती मसड? काय कामाची नाही. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. हो तेव्हा गावरान तुपातला शिरा बायको खाऊ घालती, पण दुसऱ्या देखता म्हणती अक्कल आहे का तुला? अरे बापरे. त्याच्यापेक्षा मस्त तिकडे ते अंगाला काव लावा आणि रामदेव बाबाच्या फौज मध्ये जावा. नकोच नकोच नकोच. काय करायचं आहे का नाही असं काम? मी तरुणांची पाठ त्या दिवशी थापतील. किमान इथल्या 2 तरी तरुणांनी या सप्त्यात माळी घालावा. आपला खर्च कारणी लागला. हो राम काका ह्या तरुणांनी सकाळी आंघोळ झाल्यावर एकदा माईच्या बापाच्या पाया पडत जावा. जो तरुण आपल्या माईच्या बापाच्या दिवसात एकदा पाया पडतो का, त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. मी नमस्कार करतो, नवल नाही बापू. सांगा पुरावा. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन पालन, नमो त्या वचन सत्यवदे सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे, नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे वचन, नमो त्या वचन सत्यवदे सत्यवदे, नमो त्या वचन तुम्हाला महाराजांच्या पाया पडायला बंधन घालणार नाही. जो दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, वाचून सांगतोय गिरगावकर, बापाऱ्या नाही त्या. एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. सगळं पुण्य मायबापाच्या पायावर आहे. मोठ्या श्रद्धेने धर्माचं काम करता. तोंड भरून काकांनी सांगितलं आमची पोरं फार सात्विक आहेत, सत्याच्या बाबतीत फार अग्रेसर आहेत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, त्याबद्दल तुम्हाला प्रणाम. पण संसारातल्या चौकटी सुद्धा पाळी जा, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या माईंनो, सगळ्यात आधी सेवा करायची पप्याच्या बापाची, म्हणजे कपाळाच्या मालकाची. आणि तिथून पुढे भेटला महाराज तर त्याला चहा पाजायचा, नाही तर दूध पाजायचा. ते काय बोके आहे का दूध पाजायला? हा पुन्हा त्याचं मत आहे मी कपात पेत नाही, वाटीत पेतो. दुधात बुटात पितो का? सगळ्यात आधी कपाळाच्या मालकाची सेवा करायची. नवऱ्याची सेवा न करता महाराजाला काजू टाकून जर दूध देत असेल, अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात गारा पडत असतात. काही नाही काही नाही काही नाही. तुम्हाला एक सांगू का, जे घरात नीट वागत नाहीत का ते बाकीच्या ठिकाणी नीट वागायच्या कामाचे नसते. आही कची धड नाही तयाची परत्र पुसशी काही. सगळ्यात मोठी सेवा आपल्या पतीची करायची माझ्या माईंनो. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का, एकदा पाया पडती का, एकदा पडती का, तिला जगाचा मालक डोक्यावर घेऊन नाचतोय. हो डोक्यावर घेऊन नाचतोय. इतकी ताकद आहे तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता फार मोठी ताकद आहे. तरुण अग्रेसर आहात. पुनश्च तुम्हाला एकदा धन्यवाद देतो. धर्माचं कार्य करण्यासाठी तरुण अत्यंत गरजेचे. हा धर्म त्याच्या तुमच्यामुळेच उंच जाईल. काळाची गरज आहे. तरी पण त्याच्यातही तेव्हा डॉक्टरनं सर्दीचं जरी औषध दिलं असेल तरी पेशंटनं आंबट खाऊ नये. हे तर सरपंच महत्वाचंच आहे. आणि डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि पेशंट जर चिचा खात असेल तर 9-10 मेडिकल खाल्ल्या तरी त्याची सर्दी कशी राहील. म्हणून पथ्य सुद्धा महत्वाचे आहे बाळांनो, अत्यंत महत्वाचे. पथ्य सुद्धा पाळा. चला, इंद्रजित मारला इथपर्यंत आलतो ना. मारला इंद्रजित. इंद्रजित मारल्याच्या नंतर डोकं इकडे त्या वानराकडे यायची काय हिंमत आहे कोणाची? काय वानर होते राजे. सुलोचनेनं आपल्या सासूला सांगितलं. सासूच्या म्हणण्यानुसार रावणालाही निरोप गेला.
रावणानं मान खाली घातली. मंदोदरीनं सांगितलं, मी मालकाला विचारल्याशिवाय जात नाही. मालक जर नाही म्हणाली तर मी जात नाही. नाही गेली ती. स्वतः सुलोचना प्रभू रामचंद्राच्या पक्षात पोचली. काका वानर किती गोड होते सांगू. आपण कधी न पाहिलेली, कधी न पाहिलेली, न बोललेली स्त्री आपल्या कळपात आल्याबरोबर प्रत्येक वानरानं तिच्याकडे बघून मान खाली घातली होती. मान खाली घातली होती. म्हणजे परस्त्रीकडे पाहत असताना इतकी दृष्टी वानरांची गोड होती. हागा त्या गोलांगुळाचे निकळे, लंकेशा कामिनी स्थित आगळे, हे चक्षुचेनी नवाळे धरणी पाहते. काय डोळे होते त्यांचे. त्या लंकेशाच्या रावणाच्या नगरीतली एक कामिनी आली. तिला बघितल्याच्या नंतर सगळ्यांनी मातीकडे पाहिलं, जमिनीकडे पाहिलं. इतका विवेक वानरांचा जागा होता. इतकी वानर प्रभावशाली होती. इतकी वानर तत्वानं वागणारी होती. सुग्रीवानं सांगितलं, भगवान. काय सुग्रीवा? किष्किंधा नरेश बोला. आपल्या शिबिराच्या समोर राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. आदर पहा किती मोठा आहे. राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. ठीक आहे. लखन जी प्रभू. बघा कोण आलाय. विचारलं, काय काम आहे माय? माझ्या पतीचं डोकं तुमच्या पक्षात आले, देऊन टाका. ती ताट घेऊन आलती. ताट आणि कपडा. ताट सोन्याचं होतं. त्या सोन्याच्या ताटात ते डोकं ठेवलं, त्याच्यावर कपड्यानं झाकलं आणि सुलोचनेच्या हातात ते देऊन टाकलं. पण ती जाता जाता सहज साजूक पावलं टाकता टाकता म्हणली, काय तुमचे वडील एवढे होते तुम्हाला वाचू शकले नाही? काय तुमचे कुंभकर्ण काका इतके मोठे ते वाचू शकले नाही? तुमचे एक काका प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले ते वाचू शकले नाही? माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते खतकन हसलं आणि ते म्हणलं, तुझ्या बापानं तर काटा काढलाय. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, मारलंय मी. आणि हा म्हणतो तुझ्या बापाने मला मारलंय, मग मी हिचा बाप कसा होईल? बोधे आरुढस्य भयस्थितः. ज्यावेळेला त्रिकाल ज्ञानाचा विचार केला बोधानं, त्यावेळेला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, मी शेष आहे आणि सुलोचना माझी मुलगी आहे आणि इंद्रजित माझा जावई आहे. पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं दादा महाराज. पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं. बारीक चेहरा झाला राम काका. काय करावं? विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राला विनंती केली, दादा उठावं लागतो जावाई. खूप प्रयत्न केले, नाही उठीत आलं. शेवटी उठवण्याचा प्रयत्न करत असताना विश्वात 1 नंबरच्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी त्या मारुतीरायाने आश्रमातून एक श्लोक आणला. प्रभू रामचंद्राच्या पुढे श्लोक टाकला. तो श्लोक वाचल्याच्या नंतर लक्ष्मणजीकडे बघितलं आणि सांगितलं, लखन उठीता येत नाही. कोण माहिती? जावाई नाही उठीत आला. पुढचा एक प्रकरण ऐका. प्रभू रामचंद्राच्या हाताने वशिष्ठांच्या म्हणण्यानुसार वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला. लय मोठा न्यायचे न्याय चुकत असतील बरं का. वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला आणि हा न्याय चुकल्याच्या नंतर वशिष्ठानं सांगितलं, कुणीतरी शूद्र भजन करतय, कुणीतरी शूद्र तपश्चर्या करतय, कुणीतरी शूद्र साधना करतय, याच्याकरता अयोध्येत पाप वाढय आणि 11 वर्षाचं पोरग तात्या मरण पावलंय. असं वशिष्ठाच्या संदेश आला असते. हा संदेश चुकीचा होता. इथे माझ्या अष्टादश मालकांपैकी एक मालक सांगतात, सकळासी येते कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भजन करणाऱ्याला भजन करण्यासाठी सर्वांना अधिकार. उलट सांगू का तुम्हाला, महाराजाचं पोरग भजन करीत असेल तर काय नवल नाही. मृदंगाचं पोरग मृदंगाचार्य होत असेल काय नवले. आमचं काट्ट कीर्तन करीत असेल काय नवले. तुमचं गात असेल काय नवले. ज्याचा बाप दारू पितो त्याच्या पोरानं भजन करावं, त्याची पाठ थापटावा. त्याची परंपरा नाही त्याला, परंपरा नाही. त्याची फाट ताप टाकायची असती. मास्तरचं पोरग मास्तर नाही होणं काय नवलाची गोष्ट आहे. ते का शेळ्या वळणार आहे का? ज्याला परंपरा नाही त्यानं मोठं व्हावा. मग किराताचं पोरग भजन करतं, याचा सन्मान पंढरपुरातल्या मालकाला वाटावा का नाही? यानं वशिष्ठाचं ऐकून मारलं. सोडीला चंद्राकृती बाण
आणि त्या किराताचं लावरं चित्र ससे धरणाराचं पोरग बिल्लाचं पोरग मारलं. त्या बाईनं ते गठुडं आणलं प्रभू रामचंद्राच्या पुढं आणि सांगितलं मालक हे तुम्ही मारले. कोण म्हणतं मी मारलं? सरपंच ती बाई लई हुशार होती, कोणालाच साधं समजायचं नाही. तुम्हाला एक माहिती का, आपल्याकडे म्हण होते धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकट का कळत माहितीये का? पायात घुसल्या बाबाजी. चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपसत नाही मग. त्यातली त्यात पिकावा पाय खापक्या व्हा मग लय दसकट बेजार करीतात. त्याच्यामुळे कोणाला साधं समजायचंच नाही. बाई लावरं चित्र सशेधन हे खजिने शांत बस. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या जरी कुळातली बाई असेल असं समजायचं नाही. हो गरीबाला डोकं नसतं असं कोण म्हणते? असं कसं? आपल्याला अधिकार आहे का तो म्हणण्याचा? नाही नाही, कोणाला साधं समजायचं नाही आणि कोणाला लहान समजायचं नाही. मोठ्या लाकडानं बारकाल्या लाकडाला लहान म्हणायचंच नाही रामकाका. कारण मोठ्या लाकडानं किती शहाणपणा केला तरी ते पेटत नसते. ते पेटण्यासाठी त्याला बारकालीत लाकडं लागत असतील. इतकं मात्र ध्यानात ठेवलं पाहिजे. सरपंच तुम्हाला सरपंच होण्यासाठी तुमच्या गाडीत बसलेली तुम्हाला मतदान करतात असं नाही बरं. कधी कधी बारकाले करतात म्हणून तुम्ही होतात, हे बी ध्यानात ठेवा. बारकाल्यांना कधी साधं समजायचं नाही, अद्याप नाही. बारकाल्यांसाठी कधी बी गाडीचे काच खाली करी जा, ते आयुष्यभर तुमच्या पाठीमागे राहत असतील. विठाला विठाला विठाला. माझं म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं. उगं तुम्ही म्हणताल आमच्यावर बॉम्ब टाकायला काय, असं मुळीच नाही. काही विषय नाही. आपल्याला राजकारण कवडी कळत नाहीत, काय घेणे त्याच्याशी. आपल्याला कळतं फक्त पंढरपुरातला तितकंच बघायचं, काय करायचं. आमच्या मित्राला चांगलं गाता येत होतं ते म्हणलं मला ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा. 3.5 एकर जमीन, 19 म्हशी, 14 शेळ्या. चट फुकलं ना आता नाशिकला खडे खांदायले. म्हणलं कसं गार लागायले सदस्य व्हायचं म्हणल्यावर. ते म्हणलं जाऊ दे भाऊ आता काय ताण घेऊ नका. नको म्हणलं. ते म्हणला तुला मग खपतच नाही. म्हणलं आता कसं खपायले, काय गरज होती का? मस्त चाली म्हणत होता, लोक पैसे देत होते. अरे फवारा पाठीवर घेतल्यावर 500 भेटते. इथं तूप खाऊ घालून पैसे देत होते. आणि कशाला उतू आला सरी म्हणलं आहे का नाही. ज्याला व्हायचं द्यायला होऊ दे, द्यायचे काम असते. आपण परमार्थातल्या लोकांना कशाला येडवाणी करायचं. फोकट कळण शेडी वळवळ. विठाला विठाला बाईनं प्रेत आणलं, टेकलं पुढं. नवल सांगतोय प्रभू तुम्ही मारलंय. कोण म्हणताय मी मारलं? ज्या बाणानं पोरग मेलत का काका, ते बाण बाईनं पुढे टाकला. राम नाम मुद्रांकित तुनिर. राम नामाची मुद्रा होती त्याच्यावर. कोणाचा बाण आहे? साक्षीला सुमंत आहे माझाची. या बाणानं पोरग मेले. पाय पडता येतं का बाईच्या? त्या हा जगाचा बाप आहे ना. पाय कसं पडता येईल जिजा? काय केलं माहितीये का? दोन्ही हात छातीवर ठेवले. नम्रतेचं लक्षण आहे. युद्धामध्ये ज्याच्या हातातलं शस्त्र संपलं त्यानं हातवरी कला. नम्रतेचं लक्षण आहे. मान वाकवणं नम्रतेचं लक्षण आहे. दर्शन घेणं नम्रतेचं लक्षण आहे. पण जगाचा बाप आहे, कसं पाया पडावं म्हणून दोन्ही हात छातीवर ठेवले, मान खाली केली. नम्रतेचं लक्षण आहे. जनावरात सुद्धा नम्रतेचं लक्षण आहे. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं, ते कुत्रे जर त्याला डसत असतील तर यानं कष्ट घालायचा. कळालं ना तुम्हाला? दोन्ही पायाच्या शेपटीत शेपूट घातली की समजायचं नम्रतेचं लक्षण आहे. ते कुत्र त्याला बोच करीत नाही, काय करीत नाही. याच्यासाठी पुराणं पाहायची गरज आहे का? आणि सकाळी खाल्लेली भाजी दुसऱ्या दिवशी सांगताय ना, त्याला काय पुराणं पाहता येते? आणि पुराणं पाहणार तरी कोणते? हे वाचून दुसऱ्याच काय लिहित. गोकुणी अक्षरे गोकुणी अक्षरे गोकुणी अक्षरे हरि गोकुणी अक्षरे. वाद छळन करिता फिरे, वाद छळन करिता फिरे, वाद छळन करिता फिरे, वाद छळन करिता फिरे, छळन करिता फिरे. घोकुनी अक्षरे आणि वाद छळना करीत फिरे. उदाहरणार्थ मी काही ग्रंथ वाचायचे तर दुसऱ्याचं छळन करण्यासाठी वाचिन नाही, मूर्खपणाचं टोके. नरकाला जाशील बाळा. शास्त्र आहे त्याच्यासाठी. व्यवहारातल्या गोष्टी काटेकोरपणानं चौकटीत जपा. जगाचा मालक आपल्या नित्य सानिध्यात आहे. फार गरजेचे, फार गरजेचे. मी नेहमी सांगत असतो, मुलाची आई जर स्वयंपाक करत असेल सकाळी
8:30ला जर मुलाची लक्झरी येत असेल, टेम्पो येत असेल, काय त्याचा ते ऑटो रिक्षा येत असेल 8:30ला, तर त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीनं डबा भरावा, शाळेचा लेकराचा डबा भरावा, त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन्सिल द्यावा बाबाजी, त्याचा बूट द्यावा. पण त्याची माय स्वयंपाक करीत तिने आजी तुळशी लिडे घाली ती, आणि त्या पोराची पेन्सिल इसरली, पेपर कोराच गेला. आणि मग आजी म्हणली, महाराज पोरग कसं भैतानेवानीच करायला, ताण घेऊ नकोस, ते मोठं झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कारण त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तो तुळशी लिडे घातले ना, तो 100 ग्रंथ वाचायचे असते, पण त्याला शाळेत काढून देणं हा खरा हरिपाठ आहे. ही खरी साधना आहे, ही खरी ज्ञानेश्वरी आहे. घरात नीट वागणं याच नाव कीर्तन आहे. आपण घरात जर नीट वागत नसतो आणि 100-200 महाराज असे उकडून चिरून खाल्ले तर काय उपयोग आहे. आणि महाराजही तपासले पाहिजे. जो महाराज मायबापाला सांभाळतो त्याच कीर्तन ऐका. तो जर मायबापाला नीट बोलत नसेल तर त्याचं कीर्तन ऐकताल तर गावाला कुलूप लागन. दोघाशी पतन सारिखेशी. शास्त्र सांगतं, बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले, सांगे परी वागे त्याशी थोर मानावे, आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. काय करायचं नुसतं सांगून सांगून सांगत. आतापर्यंत सगळी सांगतच आली, वागतय कोण, करतय कोण, याला महत्वाचा भाग आहे. बघ प्रभू रामचंद्राने दोन्ही हात छातीवर ठेवले. बाईनं सांगितलं, देवा ही म्हातारपणची काठी रे माझी, माझं उलट केलंस रे देवा, याच्या हातानं माझं सगळं व्हायला पाहिजे, तर माझ्या हातानं लेकराचं व्हावा. ही उलटी गंगा वाहते रे देवा, याच्यावर काही करता येईल का तुला. जगाच्या मालकानं सांगितलं, माय एकांतात तुला माफी मागतो, पण मला याला जिवंत करता येत नाही. वाल्मिकांनी तसं लिहिलं नव्हतं ना, वाल्मिकांनी लिहिलं नव्हतं. ऐका नवल, जावायाला सुद्धा जिवंत करता आलं नाही, वाल्मिकानं लिहिलं नाही. स्वतः एक गरीबाचं पोरग मारलं, देवानं मारलं. याच्या पापामुळं, ह्या पापामुळं 11 वर्ष 53 दिवस त्याला मायबाप सोडून राहावं लागलं. वैकुंठीचा हरी आणि तान्हा यशोदेच्या घरी. देवकी सारखी माता आणि वसुदेवासारखा ज्ञानी पिता सोडून, यशोदा काही वाईट होती असं म्हणायचं नाही, पण मायबाप सोडून तिथं राहावं लागलं. हे किराताचं गरीबाचं पोरग मारल्याचं पाप देवाच्या डोक्यावर होतं. देवानं सांगितलं ते पाप फेडायला तयार आहे, पण पोरग उठीता येत नाही, कारण लिहिलंच नव्हतं वाल्मिकानं तसं. मग एका असे कितीतरी पुरावे, फक्त 2च सांगतो तुम्हाला. त्या किराताचं पोरग उठिलं नाही, स्वतःचा जावाई उठिला नाही. आणि ऐका आता नवल, शिक्षण महर्षाचं पोरग, शिक्षण महर्षी नुसत्या भारताचा नाही बाबाजी, पृथ्वीवर जितके देश आहेत का, या सर्व देशात एक शिक्षण महर्षी होऊन गेला. त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे शिकायला होता, आणि पंढरपुरातला मालक त्यांच्या घरी शाळेत शिकायला होता. आणि या शिक्षण महर्षाचं पोरग समुद्रावर आंघोळ करायला गेलं, आणि आंघोळ करता करता बुडीलं. मेलन ते मेलं. विद्या संपली आणि निघता निघता त्याच्या आईचं दर्शन घेतलं, गुरुमातेचं, सांदीपणींची पत्नी कृपीचं दर्शन घेतलं. आणि येऊ का म्हणले, अरे तू इथं होतास तोपर्यंत काय वाटत नव्हतं रे, पण तू गेला की माझा मुलगा कोणात पाहू. देवाच्या लक्षात आलं, हिला पोरग द्यावं लागतंय. मृत पुत्र जीवविला भगवान बुवा. आणि ते पोरग वापस आणून दिलं, भगवान घरी गेले. दृष्टांत संपला. स्वतः मारलेलं जिवंत केलं नाही किराताचं पोरग, स्वतःच्या सख्या भावानं जावाई मारला, जिवंत केला नाही. आणि समुद्रात मेलेलं जिवंत करून दिलं. यालाच नवल म्हणतात. नवल केवडे केवडे, 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 नवल नवल केवडे केवडे, नवल केवडे
कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे 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 नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे नकडे कानोबाचे कोडे नकडे कानोबाचे कोडे नकडे कानोबाचे कोडे वाडे 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 रवण के वाडे के वाडे बड़े नवल केवडे केवडे बाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नवल के वाडे बड़े नकडे कानोबाचे कोडे आहे का नाही नवल? अजून एक नवल आहे का? 7व्या अवतारात एक मस्तार्ड. भाषा थोडी कडक आहे माझी. तुम्ही मराठवाड्यातच येतात का? जरा तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राची हवा लागलेली. तुम्ही आमच्यापेक्षा 30 वर्ष पुढे आहेत. तुमचा काय मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासा भासा. आमच्याकडे लावऱ्या बसलेत त्याच्या पोटाला खडे टोचत आहेत. काय आता असं या येड्याला गेलं ना, आता दिवाळी झाली की सारी पुसळा अंगाला चिटकत येत. आमचं काय पिकल बळडी तर कडी घोडी नाही, तो उदो आंबाबाईची पळडी. त्याच्यामुळे आमची भाषा जर शिकडकची काय त्याला लय एखाद्याला राग आला तर कीर्तन घेणार नाही. नको घेऊ तुला 30 गाव पाठ्याल 36 गाव. पैशासाठीच करायचे असतील तर असा पाईप आहे मला पैशाचा, त्याच्यामुळे नाही कोणाला चोंबाळायचं. विठाला विठाला चांगलं सांगितल्यावर जरी एखाद्याला राग येत असेल तर मालकाचा पुरावा आहे. कमाने सत्य सांगो येवो रागे येतीते येवो रागे येतीते सत्य सांगो येवो रागे कमाने सत्य सांगो येवो सत्य सांगो येऊ तर रागे येतील ते. एखाद्याला राग आला तर काय हरकत आहे, पण खरं बोलत जा. कीर्तनकार जर पुढच्याला चोंबाळून बोलत असेल आणि खरं बोलत नसेल, पुढच्याला आनंद व्हावा याच्यासाठी जर बोलत असेल तर भगवंताला याच्यासाठी स्वतंत्र नरकाची व्यवस्था करावी लागेल. काय गरज आपल्याला त्याच्याशी? उपदेशावर आरूढ असलं पाहिजे कीर्तन. एखाद्याला थोडस काही राग आला असेल येऊ देवा, पण 10 लोकांना तर बरं वाटेल त्याच्यासाठी. नालायक व्यक्ती होता एक नालायक, इतका नालायक इतका नालायक, त्याला सांगणाराही नालायकच होता. त्याचं नाव लंकेचा राजा रावण. त्रास दिला ऋषीमुनींना. त्रास दिल्याच्या नंतर ऋषीमुनींनी आपली वेदना जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राकडे मांडली आणि प्रभू रामचंद्राने त्याला सळो की पळो करून सोडलं. पण ते बेट इतकं नालायक होतं, इतकं शातूर होतं, ते समुद्रात जाऊन लपलं. त्याला कोणीच लपू देत नव्हतं, पण समुद्रात लपलं. आता समुद्रानं का लपू दिलं? कारण समुद्राची मुलगी ही प्रभू रामचंद्राची पत्नी. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? सागराची. सीता कोण आहे? लक्ष्मी. प्रभू रामचंद्र कोण आहेत? विष्णू. लक्ष्मीचे कोण आहेत? पती. समुद्राचे कोण आहेत? जावाई. मग आपल्या मुलीचं हरण का होऊ दिलं? याच्याकरता समुद्र फुगलं, याच्याकरता समुद्र फुगला. पण त्याच्या लक्षात यावा या सगळ्या गोष्टी कर्मानं होत असतात. कर्मे रावण क्षय पावला. माग पुढे सांगतोय कर्मे दशरथ योगे मेला. माग पुढे कर्मे श्रीराम वनवासा गेला.
योग घडला सीता देवी 6 महिने 26 दिवस सीतेला मालकाच्या व्यतिरिक्त राहावं लागलंय. हे राम काका तिचं पाप होतं. हे सीतेचं चुकलेलं कर्म आहे. जगाच्या मालकाला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. हे त्याचं कर्म आहे. त्याचं कर्म आहे. 4 पोरं असताना राजा दशरथाच्या जवळ एकही, चौघे पुत्र राया दशरथा, 4 पुत्र, पण एकही अंतकाळाच्या वेळेला जवळ नव्हता. त्याचं कर्म होतं. रावणासारखा श्रीमंत भरत जर सोडून द्याला तर रावणासारखा श्रीमंत जगात कोणी नव्हता. भरत हा तुमच्या ऐकण्यात नसेल. तुम्हाला फार काय झालं तर जड भरत माहित असेल, फार काय झालं तर भरतुरी हरी माहित असेल, पण भरत हा नावाचा राजा इतका मोठा राजा झाला, इतका मोठा, त्याच्यामुळे या भारत देशाला भारत देश नाव पडले. मुखस्थावी त्याची निंद पाठी लावी, 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 त्याची निंद पाठी लावी. स्वानसबिके बैसाविले, त्याचे भुंकणे नराळे उगाले, त्याचे भुंकणे नराळे उगाले. स्वानसबिके बैसाविले, त्याचे भुंकणे नराळे आज नानाही आले असते. आता या इंटरनेट काळामध्ये ही तरुण पिढी आहे का, यांच्या पुढे डोक्याचा केस किती बारीक असतो. तो केस उभा 14 भाग करायचे. उभे 14. गाडेकर मामा उभे 14 भाग करायचे. तर केसच मुळात काका बारीक असतो आणि त्याचे उभे 14 भाग करायचे बाबाजी. तर 14 भाग किती बारीक असेल तितकी सुद्धा चूक करता येणार नाही. इतके यांचे मोबाईल पारदर्शक येतं, इतके पारदर्शक येतं. मग इथून पुढे चुका नाही जमणार. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. असो, जेवायला बोलिलं महाराजाला. इथपर्यंत आलं तर जेवायला बोलिलं. पण जेवायला बोलीच्या नंतर जेवढी सोबत होती सगळ्यांना पाणी वाढन, फक्त एकट्यात महाराजाला पाणी नाही वाढलं. कौशल्याई साहेब म्हणले, रामचंद्र जी आई साहेब जी. राम जी म्हणत होते. हो, जगाचा बाप होता तरी आईला जी म्हणत होता, जी म्हणत होता. कारण तितकं मोठं नातं जगात कुठलंच नाही ना. तुम्हाला एक सांगू का, मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. मुलगा येती जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. पण मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर आईचं पाया पडून घेता येत नाही. हे द्वापार युगातल्या अष्टवक्राकून शिका. अष्टवक्राचं चरित्र वाचा, तुमच्या लक्षात येईल काय आदरी आई आणि बाप काय असतो. एवढी मोठी शक्ती. राम जी जी महाराजांना पाणी नाही दिलंस रे. आई, ह्या महाराजानं एका आचमन शब्द नाही कळायचा, एका घोटात एक समुद्र पेलाय. नवल सांगायला काका, नवल. एका घोटात एक समुद्र पेलाय आणि समुद्र आहेत फक्त 7. आणि 7 घोटात काय म्हाताऱ्याची ताण जात नाही. आणि मग आपला अपमान होईल त्याच्यापेक्षा हात जोडू, जीव घालतो, पाणी पुढच्या अवतारात पाचतो. आता जीव घालतो आणि पाणी पुढच्या अवतारात पाचतो. विचारलं, राम आरोतुरच आरोतुरच आरोतुरच, हे राम जी पाणी माफ करा. अरे मग जेवायला कशाला बोलिलं. ऐका ना गुरुदेव, ऐका ना. एवढा तुम्ही आमच्यावर उपकार केलाय, मला असं वाटतं तुम्ही आमच्या घरी 2 घास उष्टावे, आमच्याकडे 2 घास जेवावे. अरे पाणी लागेल ना त्याला. एवढी पदार्थ केली आणि पाणी देत नाही. साध्या घुगऱ्या केल्या असत्या तरी जमलं असतं, पण पाणी दे ना. ऐका मालक, या अवतारात पोटभर जीव घालतो, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. लक्षात ठेव बरं का रामचंद्र. तू शब्द मला वापरायलास. मला म्हणजे या शब्दाचा अर्थ महाराजाचं नाव होतं मुनिश्री अगस्ती. एका घोटात समुद्र पेलतात, एका घोटात जीव घातलं, काम संपलं. 7वा अवतार संपला, द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये
नंदराजाच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा असताना दरवर्षी इंद्राची पूजा करीत होते. भगवंतानं सांगितलं मागच्या अवतारचं कर्ज उतरायचं होतं, नवलाचं काम किती मोठं आहे. आणि त्या वर्षी सगळ्या गवळ्यांना सांगितलं, इंद्र पाऊस पाडितो, तू सगळ्यालाच पाडितो, काय त्याची काही जहागिरी नाही, काय नाही. पंढरपुरातला मालक सांगतोय, काशीतला मालक सांगतोय म्हणून ते पाऊस पाडतोय. ते काय आपल्या एकट्यासाठी पाडत नाही, पण त्यानं पाडलेल्या पावसावर गवत निघतंय, पण गवत पर्वतावर निघतंय. म्हणून गोवर्धनाची पूजा करा. त्याची काय पूजा करायची? लहानसं लेकरू होतं कृष्ण दिसायला, कारण नाविन्यपूर्ण होतं. काय त्याच्याकडे बघितल्याबरोबर गवळणी त्या तोंडा भुललिया, सगळी माणसं त्याच्याकडे बघून भुलून जायची. असा तो जगाचा बाप होता. पाहलिया वेध लावी, पाहिल्याबरोबर वेध लागत होते, इतका मोठा तो जगाचा बाप होता. आणि मग सांगितलं, अरे चिमुकलं लेकरू सांगते, चला इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. गोवर्धन पर्वताची पूजा केल्याच्या नंतर इंद्राचे सेवक आले. पाहत सांगितलं, मालक तुमचा अपमान केला गवळ्यांनी, गोकुळातल्या गवळ्यांनी तुमचा अपमान केला. तुमची पूजा न करता डोंगराची पूजा करायला, पर्वताची पूजा करायला. इंद्र आता इंद्रच होता. इंद्राच्या गाडीला 222 दिवे होते बाबाजी. आपल्या मंत्र्याला एक दिवा असतो, सरपंच एकच असतो काका मंत्र्याच्या गाडीला. आता ते पण बंद केला. आगाऊच काम झालं. इंद्राच्या ऐरावत नावाच्या हत्तीला 222 दिवे, म्हणजे 222 मंत्रीपद एकट्याकडे होते. एवढा मोठा माणूस काय असेल त्याचा टोक विचार करा. राग आला, ए सावळ्या, ए सावळ्या, ए खजिन्या, बस न शांत, बस बस. प्रमाथी नावाचा वरुण पाचारला. प्रमाथी नावाचा वरुण पाचारला. प्रत्येक वरुणाला काम योग्य आहे. आपल्याकडे टीव्हीवर बातम्या सांगल्या जातात. आता काय कुठे केरळ आले म्हणत होते, नाही सुरुवातीचा पाऊस मान्सून आता केरळला दाखल झालेला आहे. हो, कालांतराने तो महाराष्ट्राच्या बॉर्डरवर येणार आहे. हो, जसा वरून याचा चुलताच होता, म्हणजे याला निरोप करूनच यायला लागला. असं हवामान खात्याचे अंदाजे असतात, गोड असतात, मस्त छान. ते लोक तज्ञ असतात, त्यांच्याकडे मशीन वगैरे मोठमोठाले असतात, कोट्यावधी रुपयाच्या मशीन असतात. ते सगळं सांगते वातावरण हे ते सगळं. आता त्यावेळेला या हवामान खात्यातले लोक नव्हते, मग आपल्या लोकांचा विश्वास ग्रंथावर होता. मग ग्रंथ लिहिणारी माणसं लय मोठे विद्वान होते. पाऊस ते सांगत होते, पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखा निका ठिकाणी नेतसे. पावसाचं लक्षण पिपिलिका म्हणजे मुंगी. मुंग्या जर बिळाच्या बाहेर निघल्या, अर्ध घटिकेत पाऊस येणार आहे. ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखा आणि का ठिकाणी नेतसे. पांढरे पांढरे काका अंडे असतात, आणि हे अंड्याचं बचाव कार्य करत असताना ती मुंगी सरपंच बाहेर चालली की असं समजायचं 1.5 दिवसात, 2 दिवसात, 2.5 दिवसात संध्याकाळपर्यंत पावसाचे लक्षण आहेत. काय पुराणातले लोक गाडे अभ्यासक असतील, काय डोकं असेल हो त्यांचं पुराणाचं, काय डोकं असेल. बापू याच्या पुढची ओळी होती, पण ती ओळी माणसाच्या मनोगतासाठी ओळी होती. काय लिहिण्याची ताकद. मानवाची या मूत्राधारे शानी लघुशंका केल्याच्या नंतर हजारो मुंग्या वाहून जात्या, पण ती निसर्गाचा भाव सांगती, निसर्गाची व्याप्ती सांगती काका. पण माणसाचं मन कळत नाही. तिला सांगायचं माणूस हलकट आहे काय काय गुणानं. फार सुंदर शोय आल्या त्याच्यात. पण ग्रंथ वाची जाण, चांगले चांगले वाची जा ग्रंथ, लक्षात येईल तुमच्या. असो, अकाले वर्षतम मेघम, प्रमाथी नावाच्या वरुणानं पाऊस पाडला. हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस, शिळा वर्षल्या धारी, थाड 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 पाऊस सुरू झाला. सगळ्या गवळ्याने सांगितलं, कृष्णा वाचत नाहीत, काळजी करू नका, लावा काठ्या. येणे गिरी गोवर्धन उचलिला, गोवर्धन उचलला. रक्षिले गोकुळव नखी धरिला गिरी, निर्भय लोकपाळ अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा, राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता.
रक्षिले गोकुळ हो नखी धरी लागिरी. पाऊस किती दिवस पडला माहिती आहे? 7 दिवस 7 रात्र. 8व्या दिवशी म्हाताऱ्यानं सांगितलं, हे म्हातारं बोलून घेतलं होतं पाणी प्यायला. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. आळ केलं सापाचं पाणी एका जागेवर घेतलं. 14 समुद्रा इतकं पाणी. 7व्या अवतारात जेव घातलं आणि सांगितलं, बाबाजी या पाणी प्यायचंय. आणि मग अगस्तीनं तोंड लावलं. 7 दिवस 7 रात्र पाणी पिलं. आणि 8व्या दिवशी चुटकी वाजली, इंद्रा लय वटवट करू नको रे. वर्षभर पाऊस पडला तरी हे लोकायला भिजू देत नाही आणि मी थेंब बाहेर जाऊ देत नाही. तो इंद्र कामधेनू नावाची गाय घेऊन आला. तिचं दूध काढलं. भगवंताला अभिषेक केला. तिथून पुढे देवाला नाव पडलं गोविंद. मग देवाला गोविंद नाव पडलं. एकदा ब्रह्मदेवाच्या बाबतीत पण असं झालं. त्यांनी अभिषेक केला म्हणून गोविंद नाव पडलं. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात पाणी पाजण्याची सुद्धा क्षमता नाही. पाणी पाजण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि 8व्या अवतारात 14 समुद्रा इतकं पाणी पाजलंय. 7 दिवस आणि 7 रात्र. याला नवल म्हणतात. नवल के बाडे नवल के बाडे नवल के बाडे नवल के बाडे काका 10-5 मिनिटं उशिरा सुरू झालं म्हणून एक नवल सांगतो आणि पूर्ण हो. ए तू लग्न करणार ना मोठं झाल्यावर? करणार हो म्हणलं. खरं बोलायचं हो म्हणलं. ए कॅमेरे लावा रे त्याच्यात. हा म्हणला. बरं आंधळी बायको करशील का?
नाही तिच्या बापानं जर 150 एकर जमीन दिली तर दादा महाराज मी शिकलं का त्याला तुम्ही साक्षीला आहेत का नाही ते म्हणला मी आंधळी करणार नाही आणि बापान 150 एकर जमीन दिली तर सरपंच ते हो म्हणले याचं वय काय असेल कितीला आहे तू हा 11 वा वा 11 वर्ष 10-12 वर्ष मग याला देवानं इतका बुद्ध्यांक टाकलाय नवलच म्हणावं लागून नाही नाही हे नवलाचा बाप हे नुसतं नवल नाही थोर नवलाव झाला हा थोर नवलाव वा हे प्रमाणाचा बादशाह सुरूच प्रमाण थोर नवलाव झाला मला सांगायचं एक काका ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याच्या सृष्टीतले जर इतके विद्वान असतील आणि इतक्या चिकित्सक बुद्धीने विचार करत असतील तर त्याची बुद्धी किती असेल हो त्याने एकदा विचार नाही केला सरपंच त्याला 16,107 स्त्रिया महिला होत्या मानवी स्त्रिया पण त्याने एक लग्न बाबाजी आस्वलनीशी केलं तिला 1-1 दीड इती नख होते तात्या तिच्या अंगावर इती केस होते ती जामवंताची कन्या होती नवल सांगतोय राजे हो 7व्या अवतारात एकदा तिने जगाच्या बापाला पाहिलं आणि तिला वाटत होतं यांना आपल्याशी लग्न करावं पण नियती नसती मदत करत आई बाबानं सांगितलं बाई तू ज्याला पाहिलंस तो मानव आहे आपण पशु आहेत तो आपल्याशी कसं लग्न करील कसं करीन इतकुशा लेकराला जर हा भाव कळायला तर तो येडा होता का तो कसं लग्न करीन कसं करीन लग्न तो करणार नाही तिनं सांगितलं मालक एक पुरावा आहे वरिले सावळे परब्रह्म मला जरी त्यानं जरी नाही वरलं तर मी त्याला मनानं वरलंय भाई तो आम्हाला बघ ना माय नाही बघणार ग बाबा नाही बघणार तुमच्याकडे मी एकदा त्याला पाहलंय आता त्याच्यानंतर जर तो दिसला तरच त्याला पाहायचं अन्यथा मरून जायचं पण कोणाला नाही पाहायचं आणि शेवटी ती मेली हो पेटवली नदीत टाकून दिली कालांतरानं जामवंताची कन्या म्हणून जन्माला आली आणि मागच्या पुण्याईचं बळ होतं तिचं पुण्य इतकं बळ होतं ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी जगाच्या मालकावर तिचं कर्ज होतं आणि या कर्जाच्या बदल्यात त्याला पाणी ग्रहण करावं लागलं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम खुदस्ते श्याम पराजय लग्न करावं लागलं लग्न करावं लागलं मग मला सांगा लक्ष्मी सारखी पत्नी होती लक्ष्मी तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय ही जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात याच्या पलीकडे सांगू का माझ्या माईंनो तुम्हाला पप्याच्या बापानं किती दागिने घेऊ द्या पण त्याला काम पडलं की ते बँकेत टाकीतच आहे का नाही येत का काय टाकावत लागते विलाज नाही सोनाराची तरी ठेवावं लागते एखाद्या व्यापाऱ्याकडे तरी टाकावं लागते मग हे अंगावर ठेवायचे का बँकेत ठेवायचे हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात आणि ही लक्ष्मी त्याची पत्नी होती बरं एक जास्त बायकाची नाव सांगत नाही बाबाजी अजून एक पत्नी होती सत्यभामा ही सत्यभामा नावाची पत्नी इतकी श्रीमंत होती तिनं बापाच्या इथून एक मणी आणला होता तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता पावणे 22 क्विंटल सोनं देत होता रोजचं किती श्रीमंत बायको होती ती अहो साध्या शेवया माहेरातून आणल्या तर नवऱ्याचा पिना पाडी त्यात पाडवा असतो गुढी पाडवा मारुती दर्शनाला गेलो आमच्या घरी असंच जर सगळा झाला 4-2 लेकरं गिकरं ते पाहुण्याचे आल्यामुळं मग ते आंघोळी त्याच्यात टाइम गेला म्हणलं आपल्याला सकाळचं कीर्तन नाही काही नाश्ता करत म्हणलं चला गडे आंघोळ करून पटकन दर्शनाला गेलं की आपल्याला कोणी बी नाश्त्याला ये म्हणते हो आणि मला जेवायचं असलं मी अलीकडे गल्लीत जात असतो कारण त्या गल्लीत गाईन म्हशी जास्त आहे आता मग अलीकडच्या गल्लीत गेलो महाराज आज कस काय ऐकून नाही गडबडीत निघायचं आणि मला माहित होतं कोणाच्या चुलीतून कसा वास आलाय काय आला मग तिथून मी जरा दमानं पावलं टाकले
त्याने मला पाहिलं, महाराज या नाश्त्याला. म्हणलं बरं बघू. हे नाही नाही राहू द्या, नाही या ना. बरं नाही दर्शन घेतो. जेवायचंच होतं. मग आलो तर मग शेवायचा भात होता, भजी होते, तूप होतं, दूध होतं. शेवायच्या भाताला दूध असलं तर खावा, नाही तर चिखल खावा, पण भात नाही खावा. हे तुमच्याकडून लक्षात येणार. आम्ही रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे ते माहित असतं. तुम्हाला काय द्यायला. मग ते जेवलं तर आता फुकट खायचं म्हणल्यावर काका वर्णन करावं लागते. काय शेवाया तो, काय किती बारीक शेवाया, किती नाजूक येतात. जिभेवर टाकल्याबरोबर आत जातात. आणि कोणत्या शेवाया चावायची गरज नसते, आतच जात असतात. हा, त्याला का कुटायची गरज आहे का कापायची गरज आहे? त्या टाकल्या की मध्येच जात असतात कुठून. शेवायच्या असतात त्या. पण मी आणलं ताई कायच काकू तुमच्या शेवाया तर बाई. महाराज शेवाया माया माईन दिल्यात. हो माया माईन शेवाया दिल्यात. यायच्या माईला येतात का? हो. अरे म्हणलं अवघड काम झालं. पण तिला माहीतच नव्हतं बाळ्या किती रगिले म्हणून. तिला काय माहित होतं. नाश्ता गिष्टा केला, तोंडावून हात फिरिला, माया असा हात फिरिला. मी म्हणलं जीजी एक बोलू का? तुझ्या माईनं फक्त बोटुळेच दिलेत, म्हणजे शेवाया बोटुळे लांबटी एकच नाही, बोटुळेच दिलेत. तर इतकी छाती फुगून सांगायली याच्या माईनं तुला हेव द्यालाय मरेपर्यंत सांभाळण्यासाठी. याला जर याच्या माईला चोंभाळ ना. हा, नवऱ्याच्या माईला जरसा जीव लावला पाहिजे, नाही तर झोपीत भिताडा अंगावर पडून एखाद्याची. झोपीत झोपीत घरात सगळं फुकून द्यावं लागल. हा, नवऱ्याच्या माईला जीव लावला पाहिजे. सासा लय खुश झाले ना काका तुमच्या इथले. त्या म्हणले असत्या मा या मेल्यान बरेच सुनायच्या डोक्यावर दगड टाकले. बरं झालं मा या अशाच कामाच्या होत्या. अशा टवटवीत दिसायल्या सासा जशा 9-9 भाकरी खाऊन आल्या. इतक्या खुश दिसायल्या आता सुनायला बोलल्यामुळं. सुना म्हणल्या माय राम काकानं कशाला आणला असेल ग बाबाजीनं हे मेला, मुर्दा आमच्या अंगावर दगड टाकायला. जराशा शांत बसा. आपल्या पोरीचं बरं वाटतंय असं ज्या बाईला वाटतंय तिनं सुनाला जीव लावा. कारण तुमची पोरगी तरी कोणाच्या तरी सासूच्या हाताखाली आहे ना. आता सुनाई खुश झाल्या. प्रपंचात चांगलं वागणं माझ्या माईनं सगळ्यात मोठा परमार्थ आहे, सगळ्यात मोठा परमार्थ. घरात चांगलं न वागलं की महाभारत घडत असते. कधी बी लक्षात ठेवा. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. चांगलं वागावं. काय सांगू लागलो? शेवाय नवल मणी आणला. मणी श्रीमंतक नावाचा मणी आणला. राम काका त्या मण्यामुळं पंढरपुरातल्या मालकाने पत्नीचं इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं. कौतुक सांगू कशा करता केलं? जीवनभर भजन करणाऱ्या भजण्याचं गाव सोन्याचं बांधलं. जीवनभर भजन केलं. जीवनभर भाकरी खाल नव्हती तरी भजन केलं. त्या भजण्याचं नाव आहे सुदामदेव. अख्खं गाव सोन्याचं केलं. अख्खं गाव. सत्यभामेला सांगितलं सत्यभामा काय उदार तुझे बाबा होते. त्यांनी श्रीमंतक म्हणी तुला आमदन दिलाय. याच्या करता या भारत मातेत भजन करणाऱ्या एका भजण्याचं गाव सोन्याचं केलं. याच्या पलीकडे सांगू? कौरवांनी पांडवांची फजिती केली. हे पांडव श्रीमंत करण्यासाठी 2.5 ते 3.25 वर्ष मनी सुभद्रेच्या घरी द्याला आणि पांडव श्रीमंत केले. बहिणीचं घर सुद्धा मोठं केलं. याच्या पुढचं एक वाक्य सांगू? असे खूप प्रकरण आहेत पण एकच सांगतो. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकच गोळी देतो. पंढरपुरातल्या मालकानं हा मणी घेऊन काशीला पाठवलं. आज अक्रूर घाट म्हणून प्रसिद्ध आहे. अक्रूर घाटावर अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. चक्र पुष्करणी तीर्थाचा जीर्णोद्धार मणिकर्णिका तीर्थ नाव. शिवशर्मा नावाच्या राजाने वर्णन केलं. 45 वर्ष अन्न सत्र काशीत. हे देवाला कोणामुळे घड माहितीये? एक उदार अंतकरणाची पत्नी होती. उदार अंतकरणाची पत्नी. मग एवढं सोनं देणारा मणी आणणारी बायको होती. लक्ष्मी सारखी पत्नी होती. बरं लक्ष्मी पत्नी म्हणून कधीच राहिली नाही.
लक्ष्मीनं सतत जीवनात भगवंताची दासी समजिलं. हो. ज्या दिवशी अभिमान सोडला का त्या दिवसपासून लक्ष्मी पायाची अभिमान सांडोनी पांडव ती पाय धुवायाच्या दैवा. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मनातला सगळा अभिमान फेकून दिला आणि कायमस्वरूपी भगवंताच्या पायाचं दास्य तो स्वीकारलं. अशी बायको असताना एका आस्वलनीशी लग्न करावं यालाच नवल म्हणतात. नवल केवळ केवळ वा नवल केवळ नवलाची काम केली. स्वतःच्या लग्नातलं नवल इतकं गोड केलं. नवरी शिशुपाळाला दिली, यानं हरण केली. लग्नाकरता समुद्राला बोलवलं. साती समुद्र लक्ष्मीचं ऐकून बोलवलं. बसायला टाकायला जागा नाही, करावं काय. अंगावरचा रोम काढा आणि त्याच्यात समुद्र बसिले. नवल केवढे केवढे. बहिणीच्या लग्नातलं नवल 2 मिनिटात पूर्णविराम. 10 मिनिटात एक चरित्र सांगायचं. रामकृष्ण हरी. सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी सोयरीक झाली. नवल किती गोड होतं बघा. दुर्योधनासोबत सोयरीक झाल्यावर पत्रिका लिहून बलराम दादानं आणली. दादाची पत्रिका वाचल्याबरोबर पत्रिका अशी चुरगाळली रामकाकांनी समुद्रात टाकून दिली आणि डोळे झाकून रडत होता. डोळे झाकून यमुनेच्या तीरावर रडत होता. यमुनेने विचारलं, जगदानंद कंद जगत बते रुदंती को भवा. आपण कशा करता रडता? यमुने, दादानं फार मोठी चूक केली ग. माझी बहीण दुर्योधनाला दिली. मग काय झालं? दुर्योधनाचे वडील राजे. मग राजाच्या पोरीला पोरगी दिली ना, काय नवल आहे? भगवान सांगतात, यमुने, जो आता ज्या नवरदेवाचा बाप राजा आहे त्या राजाने मागच्या 14व्या जन्मात पाप केलं. याच्याकरता तो अंध जन्माला आलाय आणि या जन्मात त्याचे 100ला 100 पोरं मरणार आहेत. त्याच्यापैकी दुर्योधन पर मरणार. माझ्या बहिणीला भुक्का लागणार आहे ग. तिच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार आहे. दादानं काम चूक केलंय. मग मोडानं सोयरी. दुःख 2 आहेत काका. एक दुःख आहे सोयरीक जर मोडली तर दुर्योधन काही साधा नव्हता. त्याच्या मागचे लोक काही साधे नव्हते. अडचण ती एक होती. आणि सोयरीक जर मोडली तर वचन खोटं होऊ लागलं. पाळीन मी आज्ञा तुझी बारे, आता तू वडील सर्वज्ञ. पाळीन मी आज्ञा तुझी बारे. नावासारखा माणूस सगळे ब्रह्मानंद. गोड आहेस गोड. तुझ्यावाली साऊंड सिस्टीम सगळ्या महाराजाला भेट जाव रे वागा. चांगली.
अवतार घेताना ठरलं होतं बाबाजी, लक्ष्मणा तू मोठा होय, तू सांगशील ते मी ऐकल. सोयरीक तात्या कशी मोडता येईल हो, अण्णा कशी मोडता येईल. कसं राजकारण केलं माहितीये, नवल सांगू. दुर्योधनाला बहीण द्यायची नाही, सोयरीक मोडायची नाही. सरपंच, सोयरीक मोडायची नाही, दुर्योधनाला बहीण द्यायची नाही, आणि त्याच्यात चुलत भावाला बहीण द्यायची, सोयरीक करायची नाही. किती आगाऊपणा आहे आता येऊ. पाहुणे राहुणे न्यायचे नाही, कुखाचे पटे वाढायचे नाही, रुमाल द्यायचे नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. सोयरीक मोडायची नाही आणि नवरदेवाला द्यायची नाही. अर्जुना संग सोयरीक करायची नाही आणि सोय पोरगी त्याला द्यायची. पोरगी पाहाला पण बोलवायचं नाही. आणि बहीण देताना ढवळ्या कपड्यात द्यायची नाही. काय आगाव पण आहे हो. भगव्या कपड्यात द्यायची. भगव्याला पोरगी देत असतात का काका? भगव्या कपड्यावर कोण असते? संन्यासी. आणि केलं नाही का यानं, त्वा संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. आळंदीतले मालक सांगतात ना, आहे का नाही? वाचा कधी कधी ज्ञानेश्वरी. तुम्ही पण वाची जा माझ्या माईंनो. 5-25 बायकांचा ग्रुप करायचा. प्रत्येक एकादशीला ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचायचा एका घरी जाऊन, आणि त्या बाईची तर फराळ करून घरी यायचं. त्या बाईच्या घरी फराळ करून घरी यायचं. पण 25 जणीनं ग्रुप केल्या मग एकीचा नंबर पुन्हा येणारच ना. दुसरी एकादश दुसरीची तर 24 एकादशी असतात. पण एक अध्यायाचं आवर्तन त्या घरी पाडायचं. कारण सांगू, तुमच्या नादानं चिमुकली लेकरं वाचायला बसतील, चिमुकल्या मुली वाचतील, आणि आपल्या धर्माचा प्रचार होईल, आपला धर्म उंच जाईल. ज्ञानेश्वरी छोट्या छोट्यांना कळेल. काही वाच तुम्हाला जे 1 वर्षभर ज्ञानेश्वरीचा नेम ठेवायचा, 1 वर्ष तुकोबराच्या गाथ्याचा नेम ठेवायचा. गाते भरपूर आहेत, पुन्हा 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 बदलत बदलत सगळ्या संतांचे गाते वाचित राहायचं. अत्यंत गरज आहे. तुम्हाला आनंद वाटेल त्या दिवशी. तुम्ही दिवसभर जरी थकलेले असल्या ना, तर 1 तास 1 ते सव्वा तास ज्ञानेश्वरी वाचिली, गाथा वाचिला की तुम्हाला असं प्रसन्न वाटेल, प्रसन्न वाटेल, प्रसन्न वाटेल. कारण त्याच्यात काहीच चूक नाही. आमच्याकडे एखादी गोष्ट चुकू शकते, तुम्हाला न आवडेला असा एखादा शब्द पडू शकतो, पण त्याच्यात नाही. त्याच्यातला तुम्हाला मानावंच लागेल. ते तुमच्या हिताचं आहे, करत जा. असो. अर्जुनाला भगवी लंगोटी नेशिली, महाराज म्हणून गावात बोलिलं, जेवण्यासाठी घरी बोलिलं, जेवता जेवता वाढताना बहीण दाखिली, मुक्कामाला ठुलं आणि रात्रीच्या समयाला हरण केलं. नवल बघा सरपंच. आणि दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली, महाराजानं नवरी नेली. सगळ्या भारतात संदेश गेला, महाराज घरी जेवायला न्यायचा नाही. गुलाबजामुन खाऊ घालायचे पण मारुतीच्या पाराव, महाराजायला घरी न्यायचंच नाही. नेली सुभद्रा. दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली, महाराजानं सुभद्रा नेली, महाराजानं सुभद्रा नेली. ते म्हणलं आपलं नशीबच खोटं होतं, आपल्याला भेटलीच नाही. आणि सुभद्रेनं महाराजाला सांगितलं, हे तुम्हाला ओपतंय का? लावलेली दाढी होती सरपंच, ती खोटी दाढी होती. दाढीन जाटा काढून टाकल्या, लुंगी फेकून दिली आणि पहिले कपडे घातले. बहीण तुम्ही तर अर्जुन आहेत आणि तुम्ही मला असं काऊन हरण केलं? त्याला आण्या भावाला विचारलं. हे सर त्याचं नाटक आहे. ते म्हणली, बाई असं कस काय? अरे तुझी सोयरीक केली ती दुर्योधना सगळंच, आणि तू मरणार आहे असं तुझ्या दादाला कळालंय लहान्या, आणि म्हणून मला दिली. मग सरळ सरळ काऊन नाही दिली? ते मला जगू देत होतं का? त्याची सोयरीक मोडीन मला दिले होते, खाऊ देत होतं का भाकरी? तुला जगू देत नव्हतं, मला जगू देत नव्हतं. आणि मग इकडे आले दादा म्हणले, कस काय अर्जुना? तुमच्या बहिणीला विचारा. पाय नाटक पहा किती नवल. विचारा तुमच्या बहिणीला, काय झालं सुभद्रे? कशाला महाराज आणता हो दादा घरी? पारा कसा हिला आणि भावान शिकील तर सगळं. कशाला महाराज घरी आणता? ते तिकडेच त्याला जीव घाली जा. हो सुभद्रे चुकलं ग. कृष्ण म्हणत होता त्या महाराजाला नका, यानं ताणला होता. महाराज गावात कोणी आणला होता? कृष्णानच. हो मग काय झालं? काय नाही, पुष्करला यायनं त्या मी रडत असताना महाराजाला यायनं मारलं. जीव घ्यायला पाहिजे होता त्या महाराजाचा. महाराज कोणता होता? बरं झालं बाप्पा अर्जुना, कृष्णाचं तर मत होतं तुला सुभद्रा द्यावा,
पण मी दुर्योधनाला दिल्यामुळे त्याचा काही विलाज चलत नव्हता. आणि कालांतरानं दुर्योधनाला सांगितलं त्या महाराजाला अर्जुनानं मारलं ना, अर्जुनाला सुभद्रा भेटली. ते म्हणलं जाऊ द्या बाबा, मला नाही भेटली मग काय झालं, आमच्या चुलत भावाला भेटली. बाबाजी भेटली का मुद्दाम दिली. नवरीच्या माईला पण माहित नव्हतं सोयरीक झाली. हे सगळं नाटक केलं. साधं नवल आहे, यालाच म्हणतात नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे ढोबार कुमाई कुमार कुमाई जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला तिथे घेऊन जा. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. आता पायातल्या बेड्या गळाल्या. पाऊस पडत होता तो अमृताचा पाऊस. वरती छायाधरी शेष यमुना तुडुंब भरली. पुर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई. गाईचा दरवाजा उघडा होता. त्या गाईच्या दरवाजातून वसुदेव आतमध्ये गेले. यशोदेच्या मंचकावर कृष्णाला ठेवलं. तिथली माया घेऊन आले. ती हातातली निसटली. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. इकडे गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. काय गोकुळात आनंद. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. दाही दिशा प्रसन्न झाल्या. भगवंताला पाहण्यासाठी गोपी धावत होत्या. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. नामा मने हाती लोणियाचा उंडा. गवळणी त्या तोंडा भुलली. सगळ्या गोपी त्याला पाहण्यासाठी आल्या. पाळण्यात घातलं. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी. झूला झुलावो पालना हिलावो. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी. उत्तर भारतातल्या साधूने गायलेलं. भगवंताला अंगाई गायली. भगवान रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. किंवा रांगत रंगणी चोरी चोरी धावणी धरती गवळणी. काय तो मजा आहे. चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चित्ताची चोरी केली. चित्ताची. बघता बघता शाळेत टाकलं. आता जाई राना सवे घेऊनी गोधना. पावा घोंगडी घेऊन पायी. पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान गाई वासर घेऊन गेले. तिथे एक लीला 2 मिनिटाची. पाणी विषारी झालं. वासर मरू लागले. लक्षात आलं याच्यात काली आहे. आणि मग तो कालिया मारला. तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी. 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 बम 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 बम